धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। हातनूर येथे शेतकऱ्याच्या गोदामाला भीषण आग, ठिबक सिंचनचे साहित्य, चारा व महिंद्रा पिकअप वाहन जळून खाक। शिंदखेडा तालुक्यातील हातनूर येथे शेतकऱ्याच्या गोदामाला व गोठ्याला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान, गोदामात ठेवलेले ठिबक सिंचन साहित्य तसेच महिंद्रा पिकअप वाहनासह चारा व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे। शिंदखेडा तालुक्यातील हातनूर येथील शेतकरी विनोद जिजाबराव पाटील यांच्या शेतातील गोदामाला मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याने जवळपास 80 ते 90 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। आग लागल्यानंतर गावकऱ्यांनी शेजारी असलेल्या गोठ्यातील जनावरांना आगीपासून वाचवले असून गोदामातील महिंद्रा पिकअप वाहन, ठिबक सिंचनचे साहित्य तसेच शेती उपयोगी साहित्य व चारा जळून खाक झाला आहे। जवळच असलेल्या शिंदखेडा येथील अग्निशमन विभागाला गावकऱ्यांनी कॉल करून देखील ते उशिरा पोहोचल्याने मोठी हानी झाली आहे। शासनाने या आजच्या घटनेचा पंचनामा करून त्वरित मदत द्यावी अशी मागणी शेतकरी विनोद जिजाबराव पाटील यांनी केली आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। जय श्रीकृष्ण ॲग्रो अँड इरिगेशन याचे प्रोप्रायटर श्री विनोद जिजाबराव पाटील। माझं आज रात्रीच्या साधारण 2:30-3च्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये ड्रीप इरिगेशन पाईप आणि फिटिंग ॲसेसरीज याचं जवळजवळ गाडीसह जवळजवळ 1 ते 1.25 कोटीच्या जवळपास नुकसान झालेलं आहे। आणि हे जे नुकसान आहे तर हे आज माझ्या परीने भरून न निघणारं नुकसान आहे। तर माझ्या गावाच्या लोकांनी आगीमधून काही प्रमाणात थोडंफार मटेरियल स्वतःच्या मेहनतीने ते साईडला काढून मला सहकार्य केलं। तर एवढंच मी बोलू शकतो। झालेल्या नुकसानाबद्दल मला खूप हे आहे, पण आता माझी मदत म्हणून जर कोणी शासन म्हणा किंवा कोणी पुढे येत असेल तर तेवढं सहकार्याची मी अपेक्षा करतो। आमच्या गावातील प्रगतशील शेतकरी विनोद जिजाबराव पाटील व व्यापार पण होता त्यांचा। तर या व्यापाराचं यांना रात्री 2:30च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे खूप मोठं नुकसान झालं आहे। परंतु या नुकसानीमध्ये आम्ही प्रशासकाने आम्हाला कुठल्याही प्रकारे सहकार्य केलं नाही। 2 तासानंतर इथून फक्त 6 किलोमीटर अंतरावर तालुक्याचं गाव असल्यामुळे पाण्याची गाडीसुद्धा त्यांची आली नाही। 2 तासानंतर गाडी थोडी लवकर आली असती तर बरंचसं नुकसान वाचलं असतं। आणि आत्तापर्यंत इथं ना तहसीलदार आलेला आहे ना मंडळाधिकारी आलेला आहे। आम्ही कोणाकडे बघायचं? आणि आज या माणसाचं आज पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे। इथून तर तिथून काहीच उरलेलं नाही आहे। 1 ते 1.25 करोडचं नुकसान झालं आहे। गाडी पूर्ण जळून खाक झालेली आहे। तरी माझी प्रशासकाला विनंती आहे की यांचं नुकसान कसं भरून काढता येईल एवढं विनंती करतो। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।